गुड मॉर्निंग. कसे आहात? ही लक्ष्मीपूजनची रांगोळी जशीच्या तशी होती, कुणीही पुसली नव्हती. तर काल आम्ही भाऊबीज सेलिब्रेट केल्याबद्दल छान चॉकलेट्स गिफ्ट्स आले होते. त्यानंतर आज ब्लॉग करण्याचं रिझन म्हणजे आज खूप स्पेशल डे होता. आत्याचा मान घ्यायला मी कराडला जाणार होते आणि हा झोपला होता. तर हे आमचं डिस्कशन आदल्या दिवशीचं, कसं जायचं काय जायचं. गप्रे फालतू. 1 पर्यंत डिस्कशन चालू होतं गाईज. तर जेम्स वगैरे खाऊन आम्ही दुसऱ्या दिवशी निघालो होतो कराडला. आम्ही येऊन थांबलोय. आज पहिल्यांदा आम्ही लवकर आलोय. मला ऑन करायचंय. आलं का काकू? 15 मिनिटं मी आवे. कितीला ऑन व्हायचं होतं? आता ऑन आहे ते बहुतेक. मी 8लाच लॉग इन केलंय. अच्छा. हा. आणि हे युवराजचं काय चाललंय नाही माहिती. फायनली आम्ही निघालो. रिचार्ज मारलेला आहे 2000 रुपये. त्या विषय नाही, त्यामुळे काय आम्ही सगळी गँग ह्या गाडीत आणि करण एकटा त्या गाडीत होता सगळ्या लेडीजमध्ये. हिचं इथं ऑफिस पण चालू होतं, इथं वर्क चालू होतं कष्टाळू, आणि आम्ही फोन बघणार. मी ब्लॉक केला कोण होतं? मला ब्लॉग नाही, मी एवढं ए, थांब रे. ती काम करून वैतागली म्हणून तिने आम्हाला दिले काम करायला. नाही, असं काही नाहीये. तर इथं आम्ही CNG भरायला थांबलो होतो. हे दोघं पेरू आणायला गेले, ते भूक लागली होती म्हणून खायला, आणि हा कॉलवर बोलत होता. एवढ्या कॅमेऱ्याच्या जवळ अरे ह्याला खायला रे, ऑडियन्सला खायला. हाय तुम्हाला दाखवून खाणार मुलं. वा, आता ब्लॉक करायला पाहिजे माहिती का आपण. काय म्हणणं आहे तुझं सांग. काय म्हटलं, म्हणजे मस्ती करत तेव्हा ब्लॉक काढायला पाहिजे होता. ॲक्च्युली हे जर खरं आहे, आम्ही मस्ती करताना एकही ब्लॉग घेतला नाही. नाही, आत्या आणि काका आलेत बाळाचे. हे फक्त स्नॅपलवर वाल्यांना कळेल स्नॅपसाठी किती कष्ट आहेत. ॲक्च्युली ही दुसऱ्या गाडीत पेट्रोल भरायचं होतं म्हणून आम्ही तिथे थांबलो होतो परत. आम्हाला एकदम मस्त असं वाटतंय. आता डिझेल भरले आता जस्टच. आता गाडी फिट बघा, एक शेवट करा. तुझ्या बायकोला बोलते. तुला खायला हे काय करायचं? उलटी करायला कोणाला लागणार का? ते करण उलटी. बस चल, बस बस चल, बस. लाडू चिवडा. सीट बेल्ट लावा, सीट बेल्ट. सीट बेल्ट लाव. ट्रॅफिक होतं, पाऊस होता, ऊन होतं आणि माझ्या मस्ती पण होती आणि आत्या असल्याचं फिलिंग पण.
ह्याच्या शेजारी का? हा? तानात गेली का? नारायणवाडी आलं बघा उतरा. फायनली आम्ही पोचलोय. कुठलं हे तिकडे जातो बघ आता. काय विषय नाही आपला. काढायची वांदे नको आपल्याला. हा आमचा अवतार आहे. येतील परत बाहेर आमच्या एंट्रीला गाणं बघा. गाणी तर खूप छान लावलंय. ऐकून प्रसन्न झालं. त्यापेक्षा गाडीतली गाडी चांगली होती. हा दिल्लीला जाऊ काय पण दादा हे खूप छान आहे. ॲक्च्युली वास्तुशांतीला आम्ही आलो नव्हतो. दादाने खूप मस्त गावाकडे घर बांधलंय. खरं खरं खूप मस्त. ऋतू इकडे बघ, ऊन लागतंय म्हणून ना हे. मध्ये कुठे बसलं साईडला की नामकरण तू आजवरच केलंय. काही एनिमी आला. म्हणून पुढे बसले मी. छान जेवण करून घेतलं सगळं. आम्ही रेडी झालोय. कशा दिसतोय नक्की सांगा. आधीचा अवतार आहे आत्ताचा. ऋतुजा बोलली होती ना पर्या बाहेर येतील. वाटतोय ना पर्या? सांगा. परी हू मे. हाईट वाढली हो त्याची. मी ती बऱ्याच दिवसांनी बघितलं मला. नाही का तरी नाही का तीर नाही. तर तुम्ही म्हणताच मी कोणाची आत्या, तर मी ह्याची आत्या. कसं आहे आमचं बाळ. तर ॲक्च्युली बाहेर अजून तयारी चालली होती. तर सगळ्यांना आत येऊन बसलो होतो. आत्याचा आणि काय आजींचा मान. ह्या बाळाची आई. बाय. कार्यक्रम वगैरे सगळं झालं. तिथून उरकून आम्ही निघालो. बाळाचं नाव ठेवताना खूप पाटीत मारलं ह्यांनी आम्हाला. तो व्हिडिओ नाही आहे माझ्याकडे. मग काय मी पुढेच चांगली होती. पेढेवाल्यांची तिथं साताऱ्याची मामा. सातारा. सातारा.
ह्या गाडीमध्ये कोणीही चहा पिणार नव्हतं. आम्ही आलो होतो तेव्हा हे तिघे खालीच बसले होते. आईस्क्रीम आणायला चालल्यात. इथं छान आईस्क्रीम खाल्ली सगळ्यांनी. तर आम्ही आता घरी चाललोय. उशीर झाला होता, 12 वाजले होते. ब्लॉग टाकायला खूप लेट झाला ॲक्च्युली, 5-6 दिवस. तर ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉगला. गुड नाईट.